Hello everyone, my name is Nawaz and you are watching The Supreme Show. तर उस्मान सर, मी तुम्हाला विचारतो की जे फॉडर मॅनेजमेंट असतं, जे की चारा नियोजन, तर ते तुम्ही शेतीमध्ये कशा प्रकारे करता किंवा नवीन जे गोट फार्मर लोक आहेत त्यांनी कशा प्रकारे केलं पाहिजे? सुरुवातीला तर बघा की चाऱ्याचं नियोजन असं पाहिजे की पहिल्या टॉपिकमध्ये मी सांगितलं की आपल्याला 10 शेळ्या आणायच्या, खरेदी करायच्यात किंवा 5 करायच्यात. तर आपल्याकडे 5 शेळ्या जर खरेदी करायच्या असल्या तर आपल्याकडे 10 शेळ्यांचा चारा उपलब्ध पाहिजे. शेतीमध्ये आपल्याला 20 शेळ्या आणायच्यात तर आपल्याकडं 30 ते 35 शेळ्यांचा चारा उपलब्ध करायला पाहिजे. आणि शेतीमध्ये आमचं चाऱ्याचं नियोजन असं आहे आणि शेळी पालकांना मी सांगू इच्छितो की जेवढं 0 बजेटमध्ये चारा आपल्याला उपलब्ध करता येईल असा करावा. जसं की आम्ही मक्याची पिके घेतो, ते मक्याचं पीक लावल्यापासून कमीत कमी शेळ्यांना टाकण्याला येईल असं की 3.5 महिने ह्याच्यामध्ये जातात. 3.5 महिने आणि वर्षात मग पुन्हा ती मकाचं रान नांगरायला, नीट करायला, पुन्हा दुसरी मका लावायला पुन्हा 15 ते 3 आठवड्याचा कालावधी किंवा 1 महिन्याचा जातो. तर असं वर्षात मकाची 3च पिकं मिळतात आम्हाला मकाची. आणि कडवळात बघितलं तर कडवळात सुद्धा तसं आहे की कडवळ जर आम्ही टाकलं की जसं की गावठी कडवळ आहे बी समजा, आता तर हायब्रिड आहे पण हायब्रिडचा असा काही रिस्पॉन्स नाही. ते 2-2.5 महिन्यात चाऱ्याला येऊ शकतात पण त्याचा इतका रिस्पॉन्स काही मिळत नाही शेळ्यांच्या तब्येतीला, वेट गेनला. तर जसं की ते सुद्धा आम्ही टाकला तर त्यालासुद्धा वर्षात त्याची 3च पिकं निघू शकतात. आणि दुसरं जे कडवळ आहे की गावठी कडवळ आपण ज्वारी म्हणतो ज्याला, ते टाकलं तर ते वर्षात 2 पिकं निघतात. आणि 2 पिकं निघली तर ही 2 पिकं वर्षातच निघतात की कमीत कमी 4 महिने ते चालू व्हायला शेळ्यांना टाकायसारखं होतं आणि पुन्हा रान नीट करायला, नांगरायला पुन्हा 1 महिन्याचा 1.5 महिन्याचा कालावधी जातो पुन्हा खायला यायला असा कालावधी ते वर्षात ती 2 पिकं निघतात. आणि जसे की तुती, तर तुतीची ही पिकं आमच्याकडे तुती आहे. तर तुती लावल्यापासून सुरुवातीला ती कमीत कमी 4 महिन्यात सगळ्यात अगोदरची जी सुरुवातीची पहिली कापणी आहे ह्याची चालू होते. आणि नंतर हे 70 दिवसात तुतीची कापणी कंटिन्यू तुम्ही कापली तर ही 70 दिवसात चालू होते. आणि 70 दिवसात जर अशी चालू झाली किंवा 60 दिवसात बी टाकण्यायोग्य तुती होती तर हे वर्षात तुतीची कमीत कमी 6 पिके आम्हाला मिळतात तुतीची. तर मकाची आणि जी कडवळाची तुलना केली तर हे तुती शेळ्यांना म्हणजे खाण्यासाठी चांगलं बी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याची 6 पिकं मिळतात आणि एकदा लावल्यानंतर ह्याला 0 मेंटेनन्स आहे, जसे की नांगरणी ह्याची. आणि ह्याची लाईफ कमीत कमी तुम्ही चांगली जोपासना केली तर जास्तीत जास्त ह्याची लाईफ 10 वर्ष आहे. आणि हे 60 दिवसाला चारा उपलब्ध होतो ह्याच्यामुळे शेळी पालकांना ह्याच्यात अडचण येणार नाही. तर त्या कडवळा आणि मकापेक्षा जी हे तुती परवडणारं चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट मेथी घासाच्या वर्षात कमीत कमी 15 ते 16 कापण्या होऊ शकतात. तर कडवळाची आणि मकाच्या तुलनेत ही मेथी घास आणि तुती शेतकऱ्यांनी जास्त करावी. आणि मी सांगू इच्छितो की मका पण करावी पण त्याच्या तुलनेत तुती, मेथी घास अशी जी पिकं आहे जसं की हत्ती घास हे सुद्धा 2 महिन्यात उपलब्ध खाण्यायोग्य होतं. आणि 0मध्ये ह्याची लाईफ 8-8, 10-10 वर्ष आहे. तर 0 मेंटेनन्स आहे. तुम्हाला एकदा लावली की त्याला फक्त पाणी देणं, खतं देणं, नांगरणी वगैरे काही नाही. हा मेंटेनन्स ह्याचा होऊ शकत नाही. जसं की मेथी घास आहे कमीत कमी 2.5-3 वर्ष चालतो. हत्ती घासची लाईफ 8-10 वर्ष आहे. तुतीची पण लाईफ जे 10-12 वर्ष चांगली आहे. तर ह्या मॅनेजमेंटनुसार जर शेतकऱ्यांनी शेळीपालन केलं तर ह्यांचं चाऱ्यामध्ये काहीही ह्यांना अडचण येणार नाही. ह्यांचं जे रुटीन आहे हे पसणार नाही. तर जास्तीत जास्त क्षेत्र शेतकऱ्यांनी मेथी घास, तुती, जसे की मार्वेल गवत आहे ह्याच्यामध्ये गुंतवावं. जसे की आम्ही पुढे कटिंग केलं गेलं तर हे मागं फुटावं. तर कडवळ मकाचं असं नाही की एकदा कटिंग केली मका की नंतर त्याला दुसरे फुटवे फुटत नाही. ते पुन्हा नांगरणे, पुन्हा त्याला जमीन चांगली करणे, बी लावणे, मग त्यात कालावधी जास्त जातो. तर जास्तीत जास्त तुती, मेथी घास, हत्ती घास, सुबाबुळ ह्या शेतकऱ्यांनी ही घ्या. तुमच्याकडे पडीक जमीन आहे जसे की चोपन जमीन, माळाची जमीन, तर शेतकऱ्यांनी त्यामध्ये सुबाबळ लावावी. आणि ह्याच्यामध्ये मी सुबाबळीचं नियोजन असं सांगू शकतो की सुबाबळीचं इतकं 0मध्ये मेंटेनन्स आहे की सुबाबळीची सगळ्यात मी तर सांगू इच्छितो की ज्याच्याकडे चोपन जमीन आहे
शारपट जमीन आणि माळ जमीन आहे, तर त्या शेतकऱ्यांनी सुबाबडीची रोपं तयार करावी. ही सुबाबडीची रोपं तयार करायला कमीत कमी जास्तीत जास्त एका एकराला 2 ते 2.5 किलो बियाणं लागतं. तुम्ही पाऊस चालू होण्याअगोदर रोपं तयार केली, नंतर लावली आणि त्याला एक 6 महिने किंवा एक 8-10 महिने तिला पाणी दिलं, एक आपण होस्तावर ती डोक्या एवढी जास्तवर तिची जोपासना करायची. आणि नंतर लाईफमध्ये तिला 10 वर्षे 20 वर्ष हयातीभर ती अशीच राहते, काहीही मेंटेनन्स नाही. आणि त्या मेंटेनन्सनुसार की तुम्ही नुसत्या सुबाबळीवर जर नियोजन एका एकरात केलं तर एका एकरात तुमच्या 10 ते 15 शेळ्या नुसत्या सुबाबळीवर जगू शकतात. तर ठीक आहे सर, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलं लोकांना. ठीक आहे सर, धन्यवाद. थँक्यू सर.